Hello guys, today we have to start the first topic, that is units and measurement. आता बघा आज आपल्याला पहिला टॉपिक करायचंय युनिट्स अँड मेजरमेंट. राईट द न्यू टॉपिक युनिट्स अँड मेजरमेंट. बघा ह्या टॉपिकला फार हलक्यात घेतात, या टॉपिकला फार हलक्यात घेतात, पण हा सर्वात जास्त मार्क्स देणारा फिजिक्स मधला टॉपिक आहे. नीट मध्ये ऑलमोस्ट याच्यावरती 3 क्वेश्चन्स येतात, कधी 2 क्वेश्चन्स येतात, कधी कधी 4 पर्यंत क्वेश्चन्स आले. आणि हा टॉपिक एकदम इझी आहे, एकदम इझी. फक्त समजून घ्यायचे, छोट्या छोट्या क्वांटिटीज आहेत. म्हणजे बेसिक ऑफ द फिजिक्स इज युनिट्स अँड मेजरमेंट. आता बघा ह्या टॉपिकची सुरुवात कशी होत असते, तर याच्यामध्ये फर्स्ट टर्म असते, सगळ्यांनी स्टार करून लिहा, फिजिकल क्वांटिटीज. स्टार करून लिहा फिजिकल क्वांटिटीज. स्टार करून लिहा फिजिकल क्वांटिटीज. राईट द first point of this topic, physical quantity. Physical quantity, physical quantities करा. बघा इकडं सगळ्यांनी बोर्ड कडे. आता काय असतं की काही ज्या क्वांटिटी आहेत त्या डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मेजर करता येत असतं. आता तुम्ही म्हणा सर नेमकं क्वांटिटीज म्हणजे काय, आधी हे वर्ड आपण समजून घेऊयात. व्हॉट इज मेड बाय द क्वांटिटीज. क्वांटिटीज म्हणजे काय, आजपर्यंत तुम्ही जे बघत आलेला आहात डे टू डे लाईफ मध्ये, कधी तुम्ही म्हणता मास, कधी म्हणता लेंथ, कधी म्हणता वेलॉसिटी, कधी म्हणता ऍक्सलरेशन, कधी काय म्हणता टाइम. ह्या ज्या छोट्या छोट्या टर्म्स आहेत ह्यालाच काय म्हणतो, क्वांटिटीज. काय म्हणतो, क्वांटिटीज. आणि मग त्याच्यामध्ये फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, दोज क्वांटिटीज विच कॅन मेजर डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. फिजिकल क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटीज की ज्या क्वांटिटीजला आपण मेजर करू शकतो. मग ते डायरेक्टली मेजर करू देतात या इनडायरेक्टली. आता तुम्ही मला सांगा, मासला मेजर करू शकता, त्याच्यानंतर फोर्सला मेजर करू शकता, ऍक्सलरेशनला मेजर करू शकता, टाइमला मेजर करू शकता. म्हणजे ज्या ज्या क्वांटिटीचं मेजरमेंट होऊ शकतं अशा क्वांटिटीजला काय म्हणतात, फिजिकल क्वांटिटीज. आणि दुसरा एक त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असतो की मेजर करण्यासोबत ज्याच्यामध्ये आपण काहीतरी फिजिक्सचे लॉज अप्लाय करू शकतो, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काहीतरी फिजिक्स सांगू शकतो, अशा क्वांटिटीजला कुठल्या क्वांटिटीज म्हणायचं, फिजिकल क्वांटिटीज. लक्षात घ्या, फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय की अशा क्वांटिटीज की ज्या क्वांटिटीजला आपण मेजर करू शकतो डायरेक्टली किंवा कसं, इनडायरेक्टली. आता काही म्हणतात सर डायरेक्टली इनडायरेक्टली म्हणजे कसं हो, काहीच. बघा बघा आपण वेट जर मोजायचं असलं तर डायरेक्ट वेटिंग मशीनवर जातो. लक्षात, वेटिंग मशीनवरती काहीतरी आपलं वेट दाखवलं जातं, म्हणजे ते मेजरमेंट कसं झालं, डायरेक्ट मेजरमेंट. अरे हा या ना. इनडायरेक्टली म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल आपण बघितल्यात सांगू शकतो, एखादं पोत आहे, ते पोत आपण सांगू शकतो 1 क्विंटलचं पोत आहे. 1 क्विंटल म्हणजे कळते ना किती केजी, 100 केजी. बरोबर. मग आता काही गोष्टी आपण इनडायरेक्टली मेजर करू शकतो, अशा क्वांटिटीज म्हणजे कुठल्या, फिजिकल. आणि त्यांच्यामध्ये फिजिक्सचे लॉज आहेत, हे योग्य प्रकारे काय झाले पाहिजे, तर फिजिक्स कॅन बी एक्सप्रेस, म्हणजे त्याच्यामध्ये आपण फिजिक्स किंवा फिजिक्सचे लॉ व्यवस्थितपणे सांगू शकतो. अशा क्वांटिटीजला काय म्हणायचं, फिजिकल क्वांटिटीज. मग लक्षात घ्या, ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज असतात, या ज्या फिजिकल क्वांटिटीज असतात ह्या 3 टाईपच्या असतात. किती टाईपचे असतात, 3. म्हणजे 3 टाईप कुठले असतात, विच आर दिस 3 टाइप्स. एक असतात त्याच्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. हे कुठले असतात, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. दुसरे असतात सप्लिमेंटरी.
दुसऱ्या कुठल्या असतात सप्लिमेंटरी, आणि तिसऱ्या कुठल्या असतात डिराइव्हड. तिसऱ्या कुठल्या असतात डिराइव्हड. आता एक 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 आपल्याला डिटेल मध्ये बघायचं. फंडामेंटल म्हणजे काय, बेसिक, ज्याला कुणाचीच हेल्प लागत नाही. बेसिक म्हणजे ज्याला कोणाचीच हेल्प लागत नाही, अशा म्हणजे काय झाल्या फंडामेंटल. त्या फंडामेंटल ला सप्लाय करण्यासाठी सप्लिमेंटरी अशा आणखी किती असतात, दोन. तुम्हाला सांगते मी, फंडामेंटल ह्या बेसिक 7 असतात, सप्लिमेंटरी ह्या परत किती असतात, 2, आणि त्याच्यानंतर पुढच्या असतात डिराइव्हड, ह्या कितीही असू शकतात. मग आता आपल्याला डिटेल मध्ये आजच्या क्लासला हेच बघायचंय की व्हॉट आर द फंडामेंटल क्वांटिटीज, what are the supplementary physical quantities and what are the derived physical quantities, हे आपल्याला आजच्या क्लासमध्ये एकदम डिटेल मध्ये पाहायचं आहे. एकदम डिटेल मध्ये पाहायचं आहे. सो राईट डाऊन. पहिल्या फिजिकल क्वांटिटीज लिहिलं, डेफिनेशनला फिजिकल क्वांटिटीज साठी all quantities all quantities हे लिहिलं सगळ्यांनी आधी स्टार्ट करून. फिजिकल क्वांटिटीज लिहिलं, त्याच्यामध्ये लिहा ऑल क्वांटिटीज इन टर्म्स ऑफ विच laws of physics can be expressed and which can be measured directly or indirectly. आता बघा इकडे, ज्यावेळेस तुम्ही नीटची स्टडी करता असला डिफिनेशन वाचत बसायचं नसतं. हे तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, तुम्ही असा अभ्यास करताना असं बोलायचं की ज्या क्वांटिटी मेजर करता येतात डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. आणि दुसरं काय बोलायचं की फिजिक्सचे लॉ त्यांच्यामध्ये आपल्याला काय करू शकतो, रिप्रेझेंट. फिजिक्सचे लॉ आपल्याला त्याच्यामध्ये काय करता येतात, एक्सप्रेस. अशा क्वांटिटीज म्हणजे कुठल्या झाल्या, फिजिकल क्वांटिटीज. ओके, त्याची लिहा खाली फर्स्ट टाइप लिहा खाली, पहिलं लिहा त्याच्या खाली फर्स्ट वन, फंडामेंटल. आता पुढे पूर्ण लिहित बसायचं नाही, PQ लिहायचं फक्त, PQ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. लिहा एक सेंटेन्स लिहा खाली. पहिलं लिहिलं फर्स्ट फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज, राईट डाऊन. त्याच्यामध्ये लिहा independent on any other quantity. आता काही जण म्हणतील बघा सगळ्यांनी बोर्डकडे, इंडिपेंडेंट ऑन एनी अदर क्वांटिटी. बघा सगळ्यांनी इकडं. काही पोरं म्हणतील सर इंडिपेंडेंट ऑन एनी अदर क्वांटिटी म्हणजे काय, जिथे स्वतःचं अस्तित्व आहे. आता मी सांगतो एक्झाम्पल. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहित असलेली कालची टर्म घेऊयात, ऍक्सलरेशन. बरोबर, ऍक्सलरेशन व्हेलॉसिटी अपॉन काय असतं, टाइम. निर्देश ऍक्सिलरेशन जे स्वतःच असते ते आहे का, नाही. त्याला एक तर कुणावर डिपेंड राहावं लागेल, व्हेलॉसिटी. दुसरं कुणावर, टाइम. म्हणजे मला सांगा ऍक्सिलरेशन ही फंडामेंटल झाली का. आता एक साधं एक्झाम्पल घेऊयात, टाइम. आता मला सांगा टाइमचा तू कधी फॉर्म्युला बघितलास का.
अरे बघितलास का, टाइम हे स्वतः सेल्फ आहे. सेल्फ म्हणजे टाइम हे कसं झालं, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. मग आता तू बघ बरं, कधी मास 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 कधी मासचा फॉर्म्युला बघितलास का? अरे हो की नाही, बघितलास का? मग मास हे पण स्वतः काय झालं, फंडामेंटल. मग अशा फंडामेंटल क्वांटिटी हा टोटल आपल्या सिलेबस मध्ये म्हणजे फिजिक्स मध्ये किती असतात, 7. किती असतात, 7. अरे किती असतात, 7. मग आता आपल्याला ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज बघायच्यात. ओके, तर त्याच्यामध्ये त्याला आपण म्हणूयात बेस क्वांटिटी. त्याला आपण काय म्हणूयात, बेस क्वांटिटी. बेस म्हणजेच फंडामेंटल. त्याच्यानंतर आपण त्याचे युनिट लिहूयात आणि युनिट नंतर त्या युनिटचा काय लिहूयात आपण, सिम्बॉल. आता तुम्हाला माहित असलेल्याच क्वांटिटी आहेत, सट 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 सांगायचं. मी पहिली सांगितली, सगळ्यांनी बोलला. पहिली म्हणजे कुठली पोरांनो, मास. पहिली म्हणजे कुठली, मास. आठवते का, मासचं युनिट काय असतं, किलोग्राम. किलोग्रामच असतं का नाही, आणि सिम्बॉल काय असतो, केजी. काय असतो, केजी. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचं दुसरी फिजिकल क्वांटिटी सांगा जी इंडिपेंडंट आहे, कुणावरच डिपेंड करणार. कोणती वाटते सांगा, टाइम. टाइमच्या आधी होता लेंथ. दुसरी कोणती होता, लेंथ. पटकन सांगा बरं, लेंथचं युनिट काय असतं, मीटर. मीटरच असतं की नाही, अरे हो की नाही. मीटर काय, स्मॉल एम. मीटरचं काय असतं, स्मॉल एम. मीटर साठी काय लिहितो आपण, स्मॉल एम. ओके, पुढची सांगा, तिसरी. तिसरी सांगा, आता सांगितलेली तुम्ही, टाइम. अरे सर नो, पटकन सांगा, टाइमचं युनिट काय असतं, सेकंड. काय युनिट असतं, सेकंड. सेकंड साठी सिम्बॉल काय असतो, स्मॉल एस. काय असतो, स्मॉल एस. त्याच्यानंतर चौथी क्वांटिटी असते इलेक्ट्रिक करंट. चौथी क्वांटिटी काय असते, इलेक्ट्रिक करंट. शिकले इलेक्ट्रिक करंट सगळ्यांनी, अरे हो की नाही. पटकन सांगा, इलेक्ट्रिक करंटचं युनिट काय असतं, एम्पियर. काय असतं, एम्पियर. सिम्बॉल काय असतो, कॅपिटल ए. आता बघा, त्याच्यानंतर पाचवी महत्वाची क्वांटिटी असते, पाचवी. पाचव्या क्वांटिटीला नुसतं टेम्परेचर म्हणत नसतात, त्याला म्हणत असतात थर्मोडायनामिक टेम्परेचर. थर्मोडायनामिक टेम्परेचर. आता सगळ्यांना ह्या टेम्परेचरचं युनिट जे माहित आहे, ते युनिट माहित आहे, डिग्री सेल्सिअस. कुठलं युनिट माहित आहे, डिग्री सेल्सिअस. डोंट राईट, लिहू नका युनिट्स, शेवटी मी लिहायला टाइम देणारच आहे. कुठलं युनिट असतं, डिग्री सेल्सिअस. पण लक्षात ठेवा, थर्मोडायनामिक टेम्परेचरचे युनिट डिग्री सेल्सिअस नसून एसआय युनिट काय असतं, केल्विन. काय असतं, केल्विन. आणि केल्विनचा सिम्बॉल असतो कॅपिटल के. काय असतो, कॅपिटल के. ह्या किती झाल्या आपल्या, 5. त्याच्यानंतर थोडस मी इथं साईडला लिहितो, 6वी. 6वी फिजिकल क्वांटिटी असते, लक्षात ठेवा, 6वी फिजिकल क्वांटिटी असते लुमिनस इंटेन्सिटी. 6वी फिजिकल क्वांटिटी असते लुमिनस इंटेन्सिटी. ह्याचं आपण युनिट नंतर बघूयात. आणि त्याच्यानंतर 7वी फिजिकल क्वांटिटी असते अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आता बघा, याची युनिट जे असतात, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आठवले कर, कधी तुम्ही आठवते का बघा बरं, अमाऊंट ऑफ सबस्टन्स युनिट काय ऐकलं होतं, मोल. आणि त्याचा सिम्बॉल काय असतो, MOL. लुमिनस इंटेन्सिटीचं युनिट कुणाला माहित आहे, कॅन्डेला. कॅन्डेला, त्याचा शॉर्ट फॉर्म काय असतं, CD. आता सांगतो लुमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय असतं, व्हॉट इज मेंट बाय द लुमिनस. कारण हे सगळ्या गोष्टी माहित आहेत सगळ्याला. मास माहित आहे, लेंथ माहित आहे, टाइम माहित आहे, इलेक्ट्रिक करंट माहित आहे, थर्मोडायनामिक टेम्परेचर माहित आहे. आता हे माहित नाही लुमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय. सगळ्यात पहिलं बघा, तुम्ही वर्ड ऐकलाय सतत, इंटेन्सिटी. वर्ड ऐकलाय तुम्ही, इंटेन्सिटी. असं म्हणतात त्या लाईटची इंटेन्सिटी फार जास्त आहे. लाईटची इंटेन्सिटी फार काय आहे, जास्त. माझं तुम्ही म्हणे सर लुमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय. सगळ्याला एक हे माहित आहे, एक पेज आहे का रे, वेब पेज आहे का,
कोण माहित आहे का? कोण बघा, कोण 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 सगळ्याला असा एक कोण माहित आहे? एक खारमुरे खायचा कोण माहित आहे सगळ्यांना? माहित आहे का सांगा? येस ऑर नो? हा कोण माहित आहे सगळ्याला? माहित आहे? आता नीट बघा, एक सोर्स आहे, लाईटचा सोर्स आहे, दिसला सोर्स? ह्या सोर्स मधनं लाईट ओरिजिनेट व्हायला आणि हे लाईट ओरिजिनेट झाल्यानंतर त्याच्यामधनं काहीतरी पॉवर निघत असते बाहेर, माहित आहे ना? तुम्ही म्हणता 30 वॅटचा बल्ब आहे, 60 वॅटचा बल्ब आहे, 80 वॅटचा बल्ब आहे, 100 वॅट. वॅट ही त्याची काय असते? पॉवर. ती निघालेली लाईट ह्या कोन मध्ये टाकणं, ह्याला म्हणतात सॉलिड अँगल. आता शिकायचंच ते आपल्याला, काय म्हणतात? सॉलिड अँगल. त्या लाईटची ह्याच्यामध्ये मेजर केलेली इंटेन्सिटी म्हणजे कुठली इंटेन्सिटी असते? लुमिनस इंटेन्सिटी. नुसतं इंटेन्सिटी म्हणजे काय असतं हे समजून घ्या. नुसतं इंटेन्सिटी म्हणजे, सगळ्यांनी बोर्डकडे बघा, इंटेन्सिटी म्हणजे असतं पॉवर पर युनिट एरिया. काय असतं? पॉवर पर युनिट एरिया. म्हणजे काय भानगड आहे? सगळ्यांनी बघा, सगळ्यांनी बघा, सगळ्यांनी बघा. मला सांगा, ह्याचा काहीतरी एरिया आहे. एरिया मला सांगा, हे काय आहे? स्क्वेअर आहे की रेक्टँगल आहे? स्क्वेअर की रेक्टँगल? नो? आणि ह्या लाईट मधनं काहीतरी काय निघालं? पॉवर, म्हणजे रेज निघालं. ते रेज ह्याच्यावरती पाडायची. ती पडलेली पॉवर आपण ह्याचा एरिया केले की ह्या लाईटची काय मिळत असते? इंटेन्सिटी. मग इन्स्टेड ऑफ एरिया ही लाईट कुणावरती पाडली? सॉलिड कोन वरती जर पाडली. कशावरती? सॉलिड कोन. तर त्या टर्मला काय म्हणायचं? लुमिनस इंटेन्सिटी. मग त्याची आपल्याला जास्त गरज नसते डिटेलमध्ये लुमिनस इंटेन्सिटीची. आपण सिम्पली असे सांगूयात, लुमिनस इंटेन्सिटी त्याचं युनिट काय? कॅन्डेला. सिम्बॉल काय? सीडी. आणि हे तर सगळ्याला माहित आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे, चला आता कशामध्ये मेजर करतो आपण त्याला? मोल. सबस्टन्स काही असू शकतो, गॅस असू शकतो, नंबर ऑफ ऍटम्स असू शकतात. हे सगळं मेजरमेंट करण्यासाठी कशामध्ये करतो? मोल. कधी ऐकले का तुम्ही 2 मोल ऑफ ऑक्सिजन? ऐकलंय का असा वर्ड? यस ऑर नो? 5 मोल्स ऑफ ऑक्सिजन, 10 मोल्स ऑफ ऑक्सिजन. हे मोल हे कुणाचं युनिट असतं? अमाऊंट ऑफ सबस्टन्स. कुणाचं युनिट असतं? अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ठीक. बेट वगैरे आता फट 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 हे असं तुमच्या असे फिंगर टिप्सवर सगळं नाचलं पाहिजे. सगळ्यात पहिलं पटकन बोलला, फिजिकल क्वांटिटी बोलला सगळ्यांनी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे कोणत्या क्वांटिटी? पटकन सांगा, फिजिकल क्वांटिटी म्हणजे कोणत्या क्वांटिटी आहे? ज्या क्वांटिटी फिजिक्सचे लॉ काय करतात? ओबे. सोपं म्हणायचं, फिजिक्सचे लॉ काय करतील? ओबे. आणि जे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली काय करता येतात? मेजर. डायरेक्टली आणि इनडायरेक्टली काय करता येतात? मेजर. अशा क्वांटिटीजला काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटीज. किती असतात फिजिकल क्वांटिटी? पहिल्या कुठल्या? फंडामेंटल. दुसऱ्या कुठल्या? सप्लिमेंटरी. तिसऱ्या कुठल्या? डिराइव्ह. त्याच्यात मेन सगळ्यात पहिली कुठली? फंडामेंट. फंडामेंटल म्हणजे कोणत्या? पटकन सांगा. ज्या कोणावरही डिपेंड करत नाही. म्हणजे सोप्या भाषेत इंडिपेंडंट ऑन एनी अदर क्वांटिटी. त्यांना स्वतःच काय आहे? अस्तित्व. स्वतःच काय? अस्तित्व. त्याच्यामुळे आयुष्यात तुम्ही कुठली क्वांटिटी बनायचं? फिजिकल क्वांटिटी मध्ये कुठली बनायचं? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. नाहीतर माझं ह्याच्यावर हाय सर, त्याला विचारून सांगतो, ह्याला विचारून सांगतो, त्याने केलं तर मी करणार, असं बिलकुल ठेवायचं नाही. स्वतः काय राहायचं? फंडामेंटल म्हणजे इंडिपेंडंट ऑन एनी अदर क्वांटिटी. फटफट सांगायचं. किती आहेत अशा क्वांटिटी? 7. हाच सिक्वेन्स सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. बोलला पटपट. पहिली कुठली? मास, लेंथ, टाइम, इलेक्ट्रिक करंट, थर्मोडायनामिक टेम्परेचर, लुमिनस इंटेन्सिटी आणि दुसरी कुठली? अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आता मी काय करतो? क्वांटिटी बोलते, तुम्ही सट सट त्याचे काय सांगायचं? युनिट. पहिलं सांगा. मास, लेंथ, टाइम, electric current, thermodynamic temperature, luminous intensity, amount of substance. Got it? Yes or no? व्यवस्थित त्याचा टेबल बनवायचा. दिस क्वांटिटी, युनिट, सिम्बॉल. आणि इकडे ऐकले, 6वी 7वी मला जागा नव्हती म्हणून त्याच्याच खाली लिहायचं लुमिनस इंटेन्सिटी. सिम्बॉल युनिट मध्ये काय लिहायचं? कॅन्डेला.
आणि सिम्बॉल मध्ये काय लिहायचं स्लेरी. इकडे अमाऊंट ऑफ सबस्टन्स युनिट मध्ये काय लिहायचं मोल आणि ह्याच्यामध्ये काय लिहायचं सिम्बॉल मध्ये MOL. काय लिहायचं MOL. फास्ट लिहा. झालं का? त्याच्यामध्येच राईट डाऊन. सेकंड झालं सगळ्यांचं? येस आर नो? राईट डाऊन. दुसरं सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. ज्याला स्पेलिंग येत नाही त्यांनी वाट बघायचं, मी बोर्डवर लिहायची. सप्लिमेंटरी. आणि काही नसतं स्पेलिंग थोडीशी चुकली बिकली, शेवटी फिलिंग्स महत्वाचे असतात. तुम्हाला नीटच्या एक्झामला ते स्पेलिंग लिहायचं का? बघा इकडे आता. सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी ह्या दोनच असतात. किती असतात? दोन. किती असतात बाळांनो? दोन. सगळ्यांनी आता बोर्डकडे बघायचं. सगळ्यांनी बोर्डकडे बघायचं. सगळ्यांनी बोर्डकडे बघायचं. बघायलेत का? आता सगळ्यांनी बोर्डकडे बघा. काय आहेत हे? बेस क्वांटिटी, युनिट, सिम्बॉल आणि डायग्राम. त्याच्यामध्ये पहिले असतं अँगल. त्याला आपण दुसरं पण नाव म्हणू शकतो प्लेन अँगल, साधा अँगल. आता तुम्ही म्हणा सर प्लेन अँगल म्हणजे कसा हो? मला सांगा. दोन रेज असतात, एक रे हा दुसरा रे. ह्या दोन रेच्या मध्ये काहीतरी अँगल काय असतो? थिटा. काय असतो? थिटा. ह्याला कुठली क्वांटिटी म्हणतात? प्लेन अँगल. आता काही जणांना हेच माहित आहे की दोन रेज मधला अँगलला काय म्हणतात? प्लेन अँगल. पण इन्स्टेड ऑफ दिस दोन प्लेन मधल्या अँगलला पण प्लेन अँगल म्हणतात. तुम्ही सर प्लेन म्हणजे काय हो? मला सांगा. एक पेपर दिसतोय सगळ्याला, हा एक प्लेन आहे. हा बोर्ड दिसतोय सगळ्याला, हा एक काय आहे? प्लेन. प्लेन म्हणजे कळलं? तुमच्या वहीचं एक पेज ते म्हणजे काय आहे? प्लेन. सांगा बरं हे प्लेन किती डायमेन्शनल आहे? 2 डायमेन्शनल की 1 डायमेन्शनल? बघा बरं, ही एक डायमेन्शन लेंथ आणि दुसरी डायमेन्शन कुठली? ब्रेड. रे किती डायमेन्शन आहे सांगा बरं? रे 1 डायमेन्शन की 2 डायमेन्शनल? एकच लाईन आहे म्हणजे किती डायमेन्शनल? एक. मग नीट बघा, ह्या दोन प्लेन एकमेकाला काहीतरी अँगल करायलात का? बघा हे दोन प्लेन. अरे हो की नाही? बघा हे दोन प्लेन असे आहेत, ह्या दोघांच्या मध्ये काहीतरी हा अँगल व्हायलाय. ह्या पण अँगलला कुठला अँगल म्हणतात? प्लेन अँगल. म्हणजे इतके दिवस तुमचा असा समज होता की प्लेन अँगल म्हणजे दोन रे मधलाच अँगल. नो 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 नो. दोन प्लेन मधल्या अँगलला पण नीट बघा, हे दोन प्लेन दिसतात सगळ्याला. ह्या दोन प्लेनच्या मध्ये काहीतरी काय बनायला? अँगल. त्याला आपण कसला अँगल म्हणायचं? प्लेन अँगल. आता नीट बघा, हा बोर्डची एक भिंत दिसते आणि वरचे छत दिसते. पटकन सांगा, या वॉलच्या आणि छताच्या मध्ये किती अँगल आहे? 90. हा एक प्लेन झाला आणि हा एक प्लेन. त्या दोन प्लेन मधल्या अँगलला काय म्हणायचं? प्लेन अँगल. पण शक्यतो आपल्या डे टू डे लाईफ मधला प्लेन अँगल म्हणजे आपण शक्यतो दोन रेच्या कुठला समजतो? मधला. पटकन सांगा ह्याचं युनिट. आजपर्यंत आपण डिग्री शिकत आला, पण नो नो नो, त्याचं युनिट काय? रॅडियन. काय? रॅडियन. आणि सिम्बॉल काय असतो सगळ्याला माहित आहे? RAD. आता काहीतरी म्हणतो सर आम्ही तर डिग्री शिकलाव की. काय शिकलाव तुम्ही? डिग्री. पण मी काल परवा सांगितलं, डिग्री हे SI युनिट नसतं. डिग्री हे SI युनिट नसतं. तर कुठलं युनिट SI असतं? रॅडियन. आणि आठवते का? थिटा डिग्रीचं कन्वर्जन रॅडियन मध्ये करताना कितीनं मल्टिप्लाय? π/180. लक्षात आहे सगळ्यांच्या? पाय म्हणजे किती वाला पाय? 3.14 वाला पाय. नीट बघ रे, पण ह्याला नव्हती आपल्या
जर थिटा डिग्री असेल त्या डिग्री अँगलचं रॅडियन मध्ये करताना कितीनं मल्टिप्लाय करायचं, पाय बाय 180. कितीनं, पाय बाय 180. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दुसरा सगळ्यात महत्वाचा अँगल असतो, सेकंड वन, सॉलिड अँगल. कुठला अँगल महत्वाचा असतो, सॉलिड अँगल. आणि ह्याचं युनिट जे असतं ते असतं स्टेरॅडियन. कसलं असतं, स्टेरॅडियन. आणि सिंबल असतो त्याचा SR, S स्मॉल R स्मॉल. हा विचारला होता नीट 2021 ला प्रश्न. द युनिट ऑफ सॉलिड अँगल इज, तर आन्सर होतं त्याचं स्टेरॅडियन किंवा SR. आता तुम्ही म्हणाल सर असला अँगल आम्ही बघितलं नाही आजपर्यंत. आता सांगतो, किंवा ह्याच्या आधी मी सांगितला होता लुमिनस इंटेन्सिटी सांगताना. खारमुरे खायचा कोण माहित आहे सगळ्याला, खारमुरे खायचा कोण माहित आहे, माहित आहे का नाही. आईस्क्रीमचा कोण माहित आहे का. त्या आईस्क्रीमच्या कोन मध्ये नीट बघ असा एक इथं अँगल बनत असतो. बनायलाय का बघ इथे गोल अँगल, येस ऑर नो. बघ बरं असा कसा बनायला इथं गोल. ह्या गोल अँगलला कुठला अँगल म्हणतात, सॉलिड अँगल. कुठला अँगल म्हणतात, सॉलिड अँगल. तुम्ही म्हणा सर सर नीट दाखवा, नीट दाखवा, नीट दाखवा. सगळ्यांनी घरी जायचं, सगळ्यांनी घरी जायचं. गेल्यानंतर घरी असा खारमुरे खायचा कोण बनवायचा. बनवता येईल सगळ्याला. आई आता आपण खारमुरे विकत नाव म्हणून एवढे फास्ट येत नाही आपल्याला. हा ठीक आहे चला, बनला. असा खारमुरे खायचा कोण बनला सगळ्याचा. बघा बरं ह्याच्यामध्ये हा गोल अँगल बनतोय मध्ये, बनायलाय का. मला सांगा इथं असा गोल अँगल बनायलाय का. हा गोलवाला अँगल म्हणजे कुठला अँगल झाला, सॉलिड अँगल. तसं रिप्रेझेंटेशन पण काही जण असं लिहित असतात, जसं आपण ह्याचं थिटानं करत असतो त्याचं असं रिप्रेझेंट कसं. ओहमचं चिन्ह माहित आहे का तुम्हाला. त्याच्या पुढे डी काढून पुढे असं ओहमचं साइन काढतात आणि ह्याला काय म्हणतात, सॉलिड अँगल. काय म्हणतात, सॉलिड अँगल. मग मी आत्ताच सांगितलं लुमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय ते. नीट बघा. आता मी ते एक सोर्स काढला दिसतोय सगळ्याला. उभं एक इमॅजिन करा, त्या सोर्स पासून लाईट निघाली आणि ती लाईट कशामध्ये भरायची, हा सॉलिड अँगल. आणि त्याच्यामध्ये तिची काय मेजर करायची, इंटेन्सिटी. त्या इंटेन्सिटीला कसली इंटेन्सिटी म्हणायचं, लुमिनस इंटेन्सिटी. कुठली म्हणायचं, लुमिनस इंटेन्सिटी. नीट बघा इकडं. माझा एक स्टुडंट होता 2021च्या नीटला. त्याला फिजिक्सला 175 मार्क होते आणि त्याचा एक सोपा क्वेश्चन चुकला होता, हा वाला युनिट ऑफ सॉलिड अँगल. त्याने विसरलंच होतं, कारण हे पुढे वर्षभर आपल्याला 2 वर्ष कुठंच येणार नाही याचं युनिट, कारण ही क्वांटिटीज आपण कुठं वापरत नाही. ते बिचार विसरलं आणि त्याला एक क्वेश्चन चुकला म्हणजे 175 मार्क पडले. श्रेयश म्हणून नाव होतं त्याचं. पुण्याला आहे तो, बीजे कॉलेजला. त्याला फिजिक्स केमिस्ट्री फार सुंदर जमायचं, बायोच जमायचं नाही. जस्ट इमॅजिन, फिजिक्सला 175 आणि बायोला 350 मार्क होते त्याला फक्त. फिजिक्सला 175 आणि पीडी फिलिश कुठला क्वेश्चन चुकलाय, युनिट ऑफ सॉलिड अँगल. त्यानं काहीतरी तिसरंच लिहिलंय, तर त्याचं युनिट काय असतं, स्टेरॅडियन. काय असतं, स्टेरॅडियन. आता तुम्ही असलं दिसलं काय नाही, सॉलिड अँगल म्हणलं की तुम्हाला खारमुरे खायचा कोण दिसला पाहिजे. आणि कोण मधला तो गोलवाला अँगल म्हणजे कुठला अँगल, सॉलिड अँगल. कुठला अँगल, सॉलिड अँगल. नीट आहे का. आता सगळ्यांनी सुरुवात कशी असते बघा ह्या टॉपिकची. सगळ्यात पहिले युनिट्स अँड मेजरमेंट. म्हणजे आता आपल्या टॉपिकचं नावच आहे मेजरमेंट. तुम्हाला मेजरमेंट करायचंय. मग मेजरमेंट कशाची बी करता येत नसतं. मी म्हणलं तुम्हाला जा समुद्राचं पाणी मोजून ये, मेजर करू शकता का, करू शकता का. जा त्या आभाळाची लेंथ मोजून ये, मेजर करू शकता का, करू शकता का. म्हणून त्यांनी एक बाउंड्री सेट केल्या की काय मेजर करायचं बाबा, तर मेजर करायच्या फक्त फिजिकल क्वांटिटीज. स्टोरी आहे का टॉपिकची, आता स्टोरी सांगतो. कसं आहे, साधी स्टोरी नसते सांगायची, आधी शिकवायचं असतं नंतर स्टोरी सांगायची असते. आता समजा काय आहे स्टोरी, ऐक. बैठक बसली, फिजिक्स कसं शिकवायचं, तर मग त्याच्यामध्ये ठरलं की फिजिक्स शिकवताना मोजणी फार महत्वाची असते. मोजणी इन द सेन्स म्हणजे मेजरमेंट. आणि कुठलीही क्वांटिटी शिकलं की त्याचं युनिट लिहिणं पण फार महत्वाचं असतं.
म्हणून त्यांनी पहिलाच टॉपिक ठेवला युनिट्स अँड मेजरमेंट. आता मेजरमेंट कशाची करायची सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क आला. एक जण म्हणायला जा आभाळ मोजून ये, एक जण म्हणायला जा पाणी मोजून ये. कुठलं? समुद्रातलं. पुढचे म्हणले सर हे पॉसिबल नाही मोजणं. मग त्यांनी म्हणले आपण काहीतरी बाउंड्री सेट करू, म्हणजे काहीतरी रिस्ट्रिक्शन सेट करू, काही बी मोजायचं नाही डोक्यात आलं ना. मग काय मोजायचे तर फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय तर अशा क्वांटिटी की ज्या काय करता येतील मेजर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, आणि त्यांच्यामध्ये आपण फिजिक्सचे लॉज पण काय करता येतील एक्सप्रेस. अशा क्वांटिटीजला काय म्हणायचं फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटी ऍक्च्युली दोनच टाईपचे असतात, एक असते फंडामेंटल आणि दुसरी डिराइव्ड. पण मी तसं नाही केलं. पहिली कुठली लिहिली फंडामेंटल, आणि त्याला सपोर्टिंगला दोन कुठल्या लिहिल्या सप्लिमेंटरी, आणि दुसरी कुठली म्हणलं डिराइव्ड. आता नेमकं फंडामेंटल म्हणजे काय, नावातच मिनिंग आहे. तुम्हीच सांगा आता मला. फंडामेंटल म्हणजे ज्या कुणावरही काय करत नाहीत डिपेंड. पटपट सांगायचं, क्वांटिटी युनिट सांगायचं, पटपट सांगा. हा पहिली बोला पटपट. मास किलोग्रॅम. पटपट बोलायचं. मास किलोग्रॅम. लेंथ मीटर. टाइम. पुढची कुठली होते इलेक्ट्रिक करंट एम्पियर. थर्मोडायनामिक टेम्परेचर केलो. लुमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल. सातला सात लक्षात आल्या. तुला थोडस बॅकअप दिला. दोन क्वांटिटी आल्या त्या कुठल्या सप्लिमेंटरी. पहिली सांग पटकन कुठली प्लेन अँगल रेडियन. दुसरी कुठली सॉलिड अँगल स्टोन रेडियन. कॉर्टिवेट. ह्याचा नीट 2021 ला आला होता प्रश्न. व्हॉट इज द युनिट ऑफ सॉलिड अँगल. तर युनिट असतं स्टे रेडियन. आणि हे आयुष्यात कधीच विसरू शकत नाही मरेपर्यंत शिकवताना तो माझ्या 175 वाल्याचं चुकलेला क्वेश्चन. लक्षात. सरळ डन दिस वन. फट 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 फट. डायग्राम काढून घ्या बाजूच्या. हे मराठीत लिहून ठेवा. हे म्हणजे कोण आहे तर हा कोण आहे कोण. कळला गेलं तर लिहा ब्रॅकेट मध्ये. आईस्क्रीमचा कोण. खारमुरे खायचा कोण. मेहंदीचा कोण. मुलींनो तुमच्या जवळचा कोण आहे मेहंदीचा कोण आहे की नाही. आणि पुरांनो तुमच्या जवळचा कोणता कोण आहे आईस्क्रीमचा. नाही आईस्क्रीम पण मुलीच जास्त खातात. तू खारमुरे खायचा कोण तुम्ही. ग्राउंडवर. ग्राउंडवर कसला कोण असतं असते का. मला तर तीनच माहित आहेत बाबा जास्ती. मेहंदीचा कोण. खारमुरे खायचा कोण. आईस्क्रीमचा कोण. गावाकडे यायचं बघा आईस्क्रीम वाला लहान असताना. ती मुरकुलचे कोण असायचे. ते हातात कोण पकडायचं. एक टाकायचं असं असं करायचं परत एक टाकायचं. झालं. वर पुढचं थर्ड वन. थर्ड वन. राईट डाऊन. तिसरी
डिराइव्ड पीक्यू, डिराइव्ड पीक्यू. तिसरं राईट. थर्ड वन डिराइव्ड पीक्यू, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. एकदम पुढचं डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. राईट. खाली लिहा. हा हा तिसरं का थर्ड डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. राईट. राईट डाऊन. डिराइव्ड फ्रॉम, एरो करून लिहा. डिराइव्ड फ्रॉम, डिराइव्ड फ्रॉम फंडामेंटल पीक्यू. पीक्यू म्हणजे काय? फिजिकल क्वांटिटी. पूर्ण लीड बसायचं नाही. डिराइव्ड फ्रॉम फंडामेंटल पीक्यू. आता लीड बघा. आता ह्या 7 जर सोडल्या आणि 2 नो, ह्या नो क्वांटिटी सोडल्या तर बाकी सगळ्या कशा असतात? डिराइव्ड फ्रॉम फिजिकल क्वांटिटी. म्हणजे कुठल्या असतात? डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. आतापर्यंत तुम्ही शिकलेलं मला काही बी सांगा. चला आतापर्यंत 10वी पर्यंत काय काय शिकलात? पहिलं शिकला होतात सगळ्यात सोपं सोपं एक्झाम्पल आपण 2-3 लिहिता. वेलॉसिटी. पटकन सांगा वेलॉसिटी काय असतं? डिस्टन्स अपॉन टाइम. पटकन सांगा डिस्टन्स म्हणजे कोण असतोय? लेंथ. टाइम म्हणजे कोण असतोय? टी. डिस्प्लेस आहे तो. वेलॉसिटी म्हणल्यास डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट म्हणजे कोण असतो? लेंथ. लेंथ अपॉन टाइम. पटकन सांग लेंथ आणि टाइम ह्या कसल्या आहेत? फंडामेंट. कसल्या आहेत? फंडामेंट. अरे हाय ना. पुढचं घ्या कुठले एक्झाम्पल घ्या. ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन काय? वेलॉसिटी अपॉन टाइम. वेलॉसिटी डिराइव्ड आहे आणि हे टाइम. टाइम पण कशी आहे? फंडामेंटल. कुठले बी एक्झाम्पल घ्या. तिसरं फोर्स इज इक्वल्स टू मास इनटू ऍक्सलरेशन. ह्या पुढच्या सगळ्या क्वांटिटीज ह्या कसल्या झाल्या? डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. मग अशा किती पण येतात? 100, 200, 50, 1000 क्वांटिटीज ह्या सगळ्या पुढच्या कुठल्या असतात? डिराइव्ड. म्हणजे इथून प्रेफिक्स मध्ये मी काही हेडिंग टाकलं हे नो सोडून. क्वांटिटी म्हणजे कुठली? डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. मग तुमच्या माहित असलेल्या आजपर्यंत मी वेळ सांगते. तुम्ही काय काय शिकला बघा फिजिक्स मध्ये. ह्या टर्म शिकला का नाही? पॉवर, बायोन्सी फोर्स, वेट. आणखीन काय काय शिकला? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ह्या सगळ्या क्वांटिटी कसल्या झाल्या? डिराइव्ड. कसल्या झाल्या? डिराइव्ड. फट 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 सांगा. फिजिकल क्वांटिटी म्हणजे ज्या डायरेक्टली इनडायरेक्टली मेजर करतात आणि त्याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो? फिजिक्सचे लॉज. त्याचे किती टाईप असतात? 3. एक फंडामेंटल, सप्लिमेंटरी, डिराइव्ड. फंडामेंटल मध्ये किती येतात? 7. डिराइव्ड सप्लिमेंटरी 2. डिराइव्ड मध्ये अनलिमिटेड किती असतील. ह्या 7 सोडून सगळ्या म्हणजे कुठल्या झाल्या? डिराइव्ड. कुठल्या झाल्या? डिराइव्ड. सो राईट डाऊन एक्झाम्पल. एरो करून लिहिलं सगळ्यांनी. डिराइव्ड फ्रॉम फंडामेंटल पीक्यू. खाली लिहा एक्झाम्पल म्हणून. तुम्हाला काय काय एक्झाम्पल लिहायचे ते लिहा. आणखी वाढवू का? चौथं पॉवर. पॉवरचा फॉर्म्युला माहित आहे सगळ्याला. वर्क डन अपॉन टाइम. सर नो हे एफ म्हणजे कळतंय ना? किंवा पूर्ण लिहा. एफ ऐवजी कोण? फोर्स. ह्या सगळ्या काय झाल्या? डिराइव्ड. आणि पुढे लिहून टाका एक्सेट्रा. पुढे लिहून टाका एक्सेट्रा.
झालं? सर नो, अरे हो की नाही? चला नेक्स्ट हेडिंग टाका स्टार करून युनिट. पुढचं स्टार करून हेडिंग टाका युनिट. स्टार करून हेडिंग टाका युनिट. बघा इकडे नेमकं युनिट म्हणजे काय असतं सगळ्यांनी बोर्ड कडे बघा. आता मला सांगा कुठलेही मेजरमेंट जे असतं, मला सांगा मी तुम्हाला काय म्हणलं, एक लाईन ड्रॉ केली, एक लाईन ड्रॉ केली दिसायला सगळ्याला, आणि मी तुम्हाला ही मेजर करा म्हणले. तुम्ही काय मेजर कराल? याचं मास मेजर कराल, लेंथ मेजर कराल की टाइम मेजर कराल? एवढं तर बेसिक कळतो. तुम्ही त्याची लेंथ मेजर केली इज इक्वल्स टू काहीतरी लेंथ आली समजा तुमची एवढ्या लाईनची 30. तुम्ही कधी असं म्हणता का सर लेंथ 30 आली म्हणता का? मग मी तुम्हाला प्रति प्रश्न करणार, अरे 30 सेंटीमीटर मीटर का किलोमीटर? तर तू मला सांगताना लेंथ इज इक्वल्स टू 30 काय म्हणणार? सेंटीमीटर. 30 काय म्हणणार? सेंटीमीटर. अरे हा या ना, म्हणजे कुठलंही मेजरमेंट लिहिताना, नीट आहे का, कुठलंही मेजरमेंट लिहिताना आधी काय लिहितो? नंबर, सर नो, आणि नंतर काय लिहितो? त्याचं युनिट. नंबर आणि काय लिहितो? युनिट. एन म्हणजे काय झाला? नंबर, आणि यू म्हणजे काय झालं? साइज ऑफ युनिट. एन म्हणजे काय असतो? नंबर. यू म्हणजे काय असतो? साइज ऑफ युनिट. मग आता हे युनिट म्हणजे काय असतं? हे युनिट म्हणजे काय असतं? तर हे युनिट म्हणजे एक रेफरन्स असतं फिजिकल क्वांटिटीजला कम्पेअर करायचं. फिजिकल क्वांटिटीजला कम्पेअर करायचं हे काय असतो? रेफरन्स. हा रेफरन्स म्हणजे काय असतं? युनिट. काय असतं? युनिट. म्हणजे सिस्टीम माहित आहे तुम्हाला युनिटच्या, दोन सिस्टीम माहित आहेत, एक एसआय युनिट आणि दुसरं काय माहित आहे? सीजीएस. एसआय आणि काय आहे? सीजीएस. एक युनिट आहे एसआय आणि दुसरं सीजीएस. मग युनिट म्हणजे काय असतं? तर फिजिकल क्वांटिटीला कंपॅरिझन करण्याचा एक रेफरन्स असतो. त्याला बेसिकली काय म्हणत असतात? युनिट. काय म्हणत असतात? युनिट. आता मला सांग बरं, ह्या 30 सेंटीमीटरला 0.3 मीटर लिहू शकतो का नाही मी? सेंटीमीटरचं मीटर मध्ये करताना सगळ्याला माहित आहे 100 न काय करतो? डिवाइड. मग 30/100 किती झालं? 0.3. आता तूच सांग बरं किती हुशार आहेस बघ. हा नंबर नीट वगैरे नंबर 30चा 0.3 झाला, वाढला का कमी झाला? वाढला का कमी झाला? कमी झाला 30चा 0.3. आणि सेंटीमीटरचं मीटर झालं म्हणजे साइज ऑफ युनिट कमी झाली की वाढली? वाढली. म्हणजे बघ बरं, नंबर कमी झाला की साइज ऑफ युनिट काय होईल? वाढायले. काय होईल? वाढायले. मग मेजरमेंट जे असते ती इज इक्वल्स टू काय असते? कॉन्स्टंट. मला सांग ह्याचा आणि ह्याचा मिनिंग एकच आहे की वेगळा आहे? पटकन सांगा. 30 सेंटीमीटर इक्वल्स टू 0.3 मीटर. इज इट सेम ऑर डिफरंट? सेम ऑर डिफरंट? सेमच आहे. मग मला सांगा हा एन यू काय असतो? कॉन्स्टंट. मग यू जर डिनॉमिनेटरला गेला तर ह्याचा मिनिंग कळते का सगळ्याला? एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू यू. नंबर आणि साइज ऑफ युनिट हे एकमेकाला कसे असतात? इनव्हर्सली प्रोपोर्शन. नंबर जास्त तर साइज ऑफ युनिट कमी. इथं बघा नंबर कुठला जास्त आहे? 30 की 0.3? पटकन बघ. 30 की 0.3? 30 मोठा आहे. त्याचं साइज ऑफ युनिट बघा बरं, सेंटीमीटर मोठं की मीटर मोठं? मग मीटर. साइज ऑफ युनिट मोठं झालं की नंबर काय झाला? स्मॉल. आणि साइज ऑफ युनिट छोटं झालं की नंबर काय झाला? लार्ज. मग ह्या एन आणि यू मध्ये काय रिलेशन असतं? इनवर्स. म्हणजे नंबर इनवर्सली प्रोपोर्शनल टू साइज ऑफ युनिट. एक एक्झाम्पल आणखी एक सांगतो, पटकन सांगायचं.
1 kg माझं हे सॉरी ह्या डस्टर म्हणता येईल. समजा 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 माझ्याकडे 1 kg ऍपल आहेत. किती केजी ऍपल आहेत? 1 kg. मग एक जण म्हणलं सर 1 kg ऍपल नाही तो तुमच्याकडे 1000 ग्राम आहेत. मला सांगा माझं करेक्ट त्याचं करेक्ट की दोघांचं पण करेक्ट? दोघांचं पण करेक्ट. आता नीट भानगड आहेत, नीट भानगड आहेत. माझ्याकडनं त्याच्याकडे जाताना नंबर वाढला का कमी झाला? वाढला. आणि युनिट बरोबर केजीचं ग्राम युनिट वाढलं का कमी झालं? युनिट कमी झालं. केजीचं काय झालं? ग्राम. मग नंबर वाढला की युनिट काय व्हायले? कमी. मग हे नंबर आणि युनिट एकमेकाला कसे असतात? इनव्हर्सली प्रोपोर्शन. आणि यू जर इकडे गेलं तर एन इनव्हर्सली प्रोपोर्शन सॉरी यू इकडे आलं तर एन इंटू यू इज इक्वल्स टू काय असतं? कॉन्स्टंट. काय असतं? कॉन्स्टंट. काय असतं? कॉन्स्टंट. याच्यावर आपल्याला बहुत सारे काय सॉल्व्ह करायचे? प्रॉब्लेम्स. लक्षात ठेव नंबर वाढला रे वाढला की युनिट काय होत असतं? कमी. इथं बघ बरं नंबर 30चा नंबर किती झाला? 0.3. याच्या पण डोक्यावर लिहितो 30चा नंबर काय झाला? 0.3. नंबर काय झाला? कमी. हा सेंटीमीटरचं काय झालं? मीटर. इथं युनिट काय झालं? वाढलं. मग कधी लक्षात ठेव नंबर वाढला तर युनिट काय होते? कमी. आणि नंबर कमी झाला तर युनिट काय होते? वाढते. म्हणजे इनडायरेक्टली एन युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं? यू. आणि यू इकडे आलं तर काय होत असतं? एन यू इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. काय होत असतं? एन यू इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. गॉट इट? येस ऑर नो? सो राईट डाऊन. ह्याच्यासाठी एक सेंटेन्स लिहा युनिट साठी. Unit of measurement. Unit of measurement. Unit of measurement. Unit of measurement of PQ. PQ म्हणजे काय? फिजिकल क्वांटिटी. P capital Q capital. PQ is standard reference. Its standard reference of same PQ which is used for comparison of given physical quantity. Given physical quantity. Given physical quantity. बघा इकडे परत एकदा सांगतो सगळ्यांनी व्यवस्थित बघायचं. एक्झाम्पल वरनं सांगतो. कुठलं पण मेजरमेंट आहे नीट ऐका. कुठलं पण मेजरमेंट जे असतं किंवा कुठलं पण मेजरमेंट ऑफ पीक्यू. पीक्यू म्हणजे काय? फिजिकल क्वांटिटी. ते कशाने लिहिलं जातं? एन इंटू यू. एन म्हणजे पटकन सांगा मी आत्ताच सांगितलं न्यूमरिकल व्हॅल्यू. एन म्हणजे काय असतं? न्यूमरिकल व्हॅल्यू. त्याच्यानंतर दुसरं असतं यू म्हणजे साईज ऑफ युनिट. यू म्हणजे काय असतं? साईज ऑफ युनिट. एक्झाम्पल लिहिते मी. समजा लेंथ इज इक्वल्स टू 30 मीटर आहे. किती मीटर आहे? 30 मीटर. व्यवस्थित बाण करून लिहायचं. हे 30 म्हणजे काय झाला? नंबर. मीटर म्हणजे काय झालं? युनिट. काय झालं? युनिट. आता इथे एक्झाम्पल वगैरे इकडं. एक्झाम्पल आपण लिहूयात मेजरमेंट ऑफ मास. एक्झाम्पल लिहूयात मेजरमेंट ऑफ मास. कुणाचं मेजरमेंट करायला आपण? मासचं.
आता सगळ्यांनी नीट बघायचं. मेजरमेंट ऑफ मास. मेजरमेंट ऑफ मास एक झालं 1 kg. त्यालाच मी किती लिहिलं 100 ग्राम. आता सॉरी 1000 ग्राम. आता तुम्हीच मला सांगा युनिट म्हणजे स्टँडर्ड रेफरन्स आहे. कुणाचं सेम फिजिकल क्वांटिटी इकडे बी मासच आहे आणि इकडे बी काय आहे मासच आहे का नाही दोन्ही साईडला मास. अरे हाय ना. पण त्यानं काय करलेलं एक केजीला आणि ग्रामला ह्या दोघांचं काय आहे कम्पॅरिझन. काय आहे कम्पॅरिझन. पण हे कम्पॅरिझन करताना व्हॅल्यू काय व्हायला चेंज. काय व्हायला चेंज. आता सगळ्यांनी नीट बघायचं व्यवस्थित. 1 kg इज इक्वल्स टू 1000 ग्राम. मला सांगा नीट 1 नंबरचा इकडे किती नंबर झालाय 1000. नंबर वाढलाय का कमी झालाय वाढलाय. युनिट केजीचं काय झालंय ग्राम. काय झालंय ग्राम. युनिट वाढले का कमी झाले कमी झाले. म्हणजे तुला काय लक्षात आलं नंबर वाढला की युनिट काय व्हायले कमी. म्हणून एन आणि यू कसे प्रोपोर्शनल इनवर्स. इनवर्सचा मिनिंग कळतंय का. एक जण वाढलं तर दुसरं काय होतंय कमी. इथं बघ युनिवर्सचा मिनिंग एन वाढलं यू काय होतोय कमी किंवा एन कमी झाला तर यू काय होतोय वाढतोय. म्हणजे यू जर या बाजू साईडला आलं तर एन इंटू यू प्रोडक्ट हेट इज इक्वल्स टू हे 1 म्हणजे काय राहील कॉन्स्टंट. काय राहील कॉन्स्टंट. गॉट इट. एस आर नो. मग आता बघा ह्याची सिस्टीम असतात युनिटचे वेगवेगळे. तुम्ही कोणते एक असतो एफपीएस सिस्टीम. ऐकले का बघा मी उरायला जाता जाता उद्या शिकायची आपल्याला एफपीएस सिस्टीम. ऐकले फूट पाऊंड सेकंड फूट म्हणजे आपण त्याला कुठली बी मेजरमेंट 10 फूट 15 फूट असं बोलतो ते ऍक्च्युअली फीट असतं पण आपण डे टू डे लाईफ मध्ये फूटच म्हणत असतो बरोबर. पाऊंड. तुम्ही WWF बघितलाय का नाही. WWF बघितलाय का. त्या रेसलरचे वजन खाली पाऊंड मध्ये लिहिलेले असतात. त्याच्यानंतर पुढचं एस म्हणजे काय असतं सेकंड. त्याच्यानंतर पुढची सिस्टीम आठवते सीजीएस. आणि पुढची काय असते SI किंवा त्यालाच आपण काय म्हणतो MKS. काय म्हणतो MKS. गॉट इट. ह्या आपल्या सिस्टीम ऑफ काय असतात युनिट. ते आपल्याला उद्याच्या क्लासला एकदम कशामध्ये बघायचे डिटेलमध्ये. कशामध्ये डिटेलमध्ये. आज कळल्या गोष्टी आपल्या काय काय शिकल्या ते परत एकदा जोरजोरात बोला आणि नंतर हे सुंदर पैकी लिहून काढा. सगळ्यांनी बोला. सगळ्यात पहिलं काय शिकलो आपण फिजिकल क्वांटिटी. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा फिजिकल क्वांटिटी ज्या मेजर करता येतात डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. आणि त्याला जर ऍडव्हान्स मध्ये जर म्हणायचं असेल तर आणखी म्हणायचं फिजिक्सचे लॉ त्यांच्यामध्ये काय करता येतात एक्सप्रेस. किती टाइपच्या फिजिकल क्वांटिटी आहेत 3. ऍक्च्युअली 2च पण आपण 3 म्हणू. पहिली सांगा कुठली फंडामेंट. त्याच्यामध्ये किती होतात 7. वेगळं पटपट. मास लेंथ टाइम इलेक्ट्रिक करंट इंटेन्सिटी अमाउंट ऑफ सबस्टन्स. लुमिनस इंटेन्सिटी परत सांगा. आलेली लाईट कशामध्ये घालायची कोन. कोन म्हणजे कुठला अँगल असतो सॉलिड अँगल. आणि तिथे मेजर केलेली इंटेन्सिटी म्हणजे लुमिनस इंटेन्सिटी. लक्षात. त्याच्यानंतर पुढचं 2 आहेत पुढच्या कुठल्या सप्लिमेंटरी. कुठली अँगल आणि दुसरी सॉलिड अँगल. पहिला कसला अँगल प्लेन अँगल सॉलिड अँगल. सॉलिड अँगलचे युनिट सांगा स्टेन रेडियन. आणि ह्या नो सोडल्या तर बाकीच्या सगळ्या कसल्या डोरा. सगळ्या कसल्या डोरा. पुढची गोष्ट कुठली बघितली युनिट. युनिट म्हणजे कम्पेअर करणारा पॅरामीटर. फिजिकल क्वांटिटीजला कम्पॅरिझन करणारा पॅरामीटर. मग मला सांगा पटपट त्याच्यामध्ये मला एकच गोष्ट गरजेची आहे रिलेशन. एन यू इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. नंबर वाढला तर युनिट काय होतं कमी आणि युनिट वाढला तर नंबर काय होतं सॉरी उलट झालं वाटतं. नंबर वाढला तर युनिट काय होतं कमी आणि नंबर कमी झाला तर युनिट काय होतं वाढतं. म्हणजे रिलेशन कसं झालं एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू युनिट. गॉट इट. आणि कुठलं पण मेजरमेंट कसं करत असता एन यू. एन म्हणजे काय न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि यू म्हणजे काय साईज ऑफ युनिट. गॉट इट.
सो राईट डाऊन दिस वन. हे सुंदर लिहा हे, आणि याच्या बाजूला एक एक्झाम्पल म्हणून हे लिहा. असं एक्झाम्पल लिहा वरती. ओके, दॅट्स ऑल. इथं आपण थांबू.